गूढ ऑब्जेक्ट मानलं गेलंय ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. त्याचा जन्म सुद्धा खूप अनयुज्युअल होता, म्हणजे खूप विचित्र परिस्थितीत त्याचा जन्म झाला. की कायरॉन आपल्यामध्ये असलेला संघर्ष दाखवतो. स्पिरिच्युअलिटीचं गेट म्हणलं. बघूयात की कायरॉन आपल्या पत्रिकेमध्ये कसा साधारणतः इंटरप्रिट होत. रिसर्च झाला 77 पासून की याच्याविषयी बोललं जाऊ लागलं. म्हणजे कलेक्टिव्ह एनर्जी बदलली जेव्हा कायरॉन सापडला तेव्हा, आणि तेव्हा एक समाजाच्या दुःखाला एक आवाज मिळाला. आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला कायरॉन बद्दल समजून घ्यायला पाहिजे, आणि ती म्हणजे कायरॉन रिटर्न. तिथून आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून इव्हॉल्व्ह होतो. तिला जेव्हा तिचा कायरॉन समजला तेव्हा तिने तो अवेअरनेस आणला आणि हे जनरेशनल दुःख बरं केलं. म्हणजे इतकी पॉवर असते ह्या कायरॉनला समजून घेण्याची. तिचा अर्थ काय, म्हणजे बरं होणं म्हणजे काय, तर दुःख नाहीसं करणं. आपला चष्मा असतो आयुष्याकडे बघण्याचा, त्याच चष्म्यातनं आपण सगळी नाती सगळे व्यवहार करत असतो. म्हणून कायरॉन समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. नमस्कार, न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आज आपण खूप वेगळ्या आणि एका खोल विषयावर चर्चा करणार आहोत ॲस्ट्रॉलॉजीमधल्या, आणि तो खूप इंटरेस्टिंग विषय पण आहे. खूप जणांनी मला याविषयी प्रश्न विचारले आहेत काही दिवस झाले, म्हणून मी हा व्हिडिओ करायचं ठरवलंय. आणि तो विषय आहे कायरॉन. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कायरॉनला वुंडेड हीलर म्हटलं जातं. म्हणजे जो स्वतः दुःखी आहे, जखमी आहे, पण तो दुसऱ्यांना बरं करतो, असा वुंडेड हीलर. पण नेमकं हे वुंडेड हीलर म्हणजे काय, आणि हा इतका छोटासा लघुग्रह ज्याला म्हणतो प्लॅनेटॉइड, तो इतका महत्वाचा का मानला जातो ते आपण समजून. आपण ह्याच्या मागची, कायरॉनच्या मागची एक मायथॉलॉजिकल स्टोरी समजून घेऊ. ही ग्रीक मायथॉलॉजी आहे. ग्रीक मायथॉलॉजीमध्ये कायरॉन हा एक सेंटाऊर होता, म्हणजे अर्धा मानव, म्हणजे त्याचं धड, त्याचं डोकं आणि हात हे मानवाचे होते, आणि बाकीचं सगळं शरीर घोड्याचं होतं. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. पण हे सेंटाऊर जे कॅरेक्टर्स आहेत ते खूप असे वाईल्ड ॲनिमल्स समजले जातात. तुम्हाला आठवत असेल तर हॅरी पॉटरच्या सिरीजमध्ये सेंटाऊर्स होते खूप सारे, आणि ते अटॅक करायचे वगैरे. तर सेंटाऊर्स साधारण जंगली प्राणी असं समजलं जायचं, म्हणजे त्यांना म्हणजे बीस्ट ज्याला म्हणतो ना तसं. पण कायरॉन तसा नव्हता. कायरॉन खूप वाईज होता, म्हणजे त्याला खूप ज्ञान होतं, खूप ज्ञानी होता, शहाणपण होतं त्याच्याकडे, एक कंपॅशन होतं, सहानुभूती होती, आणि तो स्वतः एक हीलर होता, डॉक्टर होता तो एक. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की धनुराशीचा सिम्बॉल पण असाच आहे की अर्धा माणूस आणि अर्धा घोडा अशा पद्धतीचाच धनु, आणि त्यांनी हातात धनुष्यबाण घेतलंय. तर तो एक वॉरियर दिसतो की त्याच्यामध्ये एक अशी ती पॉवर दिसते घोड्याची पण, आणि माणसाची बुद्धी दिसते, आणि तो एक लढायला चाललाय असं दिसतं. पण कायरॉनचं जर का चित्र तुम्ही बघितलं तर तो खूप असा गुरु प्रमाणे दिसतो, म्हणजे असा ज्ञानी, खूप सहानुभूतीपूर्वक असा गुरु असल्यासारखा वाटतो. म्हणजे त्याचे असे माइल्ड कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात, जरी शरीर तसंच असलं तरी. आता याचा जन्म सुद्धा खूप अनयुज्युअल होता, म्हणजे खूप विचित्र परिस्थितीत त्याचा जन्म झाला. त्याचे वडील क्रॉनस, म्हणजे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये असा एक इमॉर्टल गॉड आहे, म्हणजे ज्याला अमरत्व मिळालंय असा एक देव आहे, त्याचं नाव क्रॉनस आहे. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि आपल्या शनीचे कॅरेक्टरिस्टिक हे थोडेफार मॅच होतात, पण अगदी एक्झॅक्टली नाही मॅच होत. पण तो तसा साधारणतः एक देव होता की ज्याला अमर होता. तो एका काही कारणासाठी, म्हणजे त्याची एक वेगळी स्टोरी आहे, पण त्याच्या एका काही कारणासाठी तो समुद्राच्या जवळ जातो, आणि तिथं त्याला एक समुद्रातली जी मरमेड असते, म्हणजे ज्याला जलपरी म्हणू आपण, ती दिसते. आता क्रॉनसचं जे रेप्युटेशन असतं ना, त्याला सगळेजण खूप घाबरायचे, त्याला खूप म्हणजे असं तो उग्र असतो, म्हणजे तो काहीही करू शकेल असं वाटणारा असतो. त्यामुळे ती जलपरी जी असते, मरमेड असते, ती घाबरते आणि ती पळून जायला लागते. तर त्याला ती आवडते, त्यामुळे तो तिच्या मागे जातो. आता ती विचार करते की ह्याला चकवायचं असेल तर आपण रूप बदलूयात, म्हणून ती घोड्याचं रूप घेते आणि लपते. पण हे त्याला कळतं, कारण क्रॉनस हा खूपच जास्त हुशार असतो आणि खूपच बलवान असतो. त्यामुळे तो बघतो की तिने घोड्याचं रूप घेतलंय, म्हणून तो पण घोड्याचं रूप घेतो. आणि तिथे पुढे त्यांच्या संयोगामधनं तिला मूल होतं, आणि ते म्हणजे हा कायरॉन. आता त्याचा जन्म जेव्हा होतो कायरॉनचा, तेव्हा त्याचं अर्ध शरीर माणसाचं आणि अर्ध घोड्याचं बघून ती खूप घाबरते. ती म्हणते, शी, मला हे असलं मूल नको, म्हणून ती ते नाकारते.
आणि म्हणजे ती रिजेक्ट करते त्याला आणि देवाकडे प्रार्थना करते की देवा मला हा जन्मच नको, तू मला त्याच्यापेक्षा एखाद्या झाडात रूपांतर कर की ज्याच्याने मी कुणाची तरी उपयोगी पडू शकेल. आणि असं म्हणून ती एका झाडाच्या रूपांतर होते. त्याचं नाव म्हणजे त्याचा पुढे उपयोग औषधासाठी वगैरे होतो, अशी एक वेगळी स्टोरी आहे. पण इथं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कायरॉनचा जन्म झाल्या झाल्या त्याच्या आईने त्याला सोडून दिलेलं असतं आणि ती म्हणते असं मूलच मला नको. म्हणजे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे की कितीही कुरूप असलं, कितीही वाईट असलं तरी ते आपलं मूल असतं, हे आईची भावना असते. पण इथे आईनेच त्याला रिजेक्ट केलेलं आहे आणि वडिलांना तर काही पडलेलंच नव्हतं त्याच्याबद्दल. त्यामुळे कायरॉन जो होता तो जन्मापासूनच खूप दुःखी होता. म्हणजे कायरॉनच्या जन्मामध्येच रिजेक्शन, पेन आणि मी काहीतरी वेगळा आहे, मी कदाचित चांगला नाहीये, वाईट आहे, अशी एक भावना लहानपणापासून त्याच्या मनात होती. पण तो जेव्हा छोटा होता ना तेव्हा एक चांगली गोष्ट घडते की अपोलो नावाचा एक देवता असते परत एकदा, आणि ती आपल्या गुरुशी खूप साधर्म्य असलेली देवता आहे की जो खूप बेनेवलंट आहे, ब्लेसिंग्स देतो, खूप म्हणजे त्याच्याकडे खूप ज्ञान आहे, गुरुच म्हणजे. तर तो त्याला आपलंसं करतो, त्याला सांभाळतो आणि मग जो गुरु असतो म्हणजे तो अपोलो जो असतो तो त्याला खूप ज्ञान देतो, त्याला हिलिंगचे टेक्निक शिकवतो, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, नंतर जे काही माणसाला बरं करण्यासाठी ज्या ज्या काही विद्या आहेत त्या शिकवतो, म्युझिक शिकवतो, सगळं नॉलेज देतो, फिलॉसॉफी, सगळे शास्त्र त्याला शिकवतो आणि खूप त्याला असं छान हुशार करतो त्याला. आणि हे सगळं शिकताना, हे सगळं आत्मसात करताना कायरॉन स्वतः एक खूप मोठा हीलर होतो. म्हणजे तो इतका छान त्याचं रेप्युटेशन होतं की तो पुढे टीचर म्हणून काम करतो. म्हणजे बरेच जे काही राजे असतात ते आपल्या राजपुत्रांना त्याच्याकडे विश्वासाने पाठवतात की हा जरी सेंटॉर असला, म्हणजे वाईल्ड अॅनिमल असला तरी हा बीस्ट नाहीये, तर हा आपला मुलांना हा युद्धकला शिकवेल, शस्त्रकला शिकवेल, मुत्सद्देगिरी शिकवेल, हिलिंगची टेक्निक शिकवेल, हे सगळं शिकवेल. म्हणून बरेच राजपुत्र त्याच्या हाताखाली तयार झाले. त्याच्यातले काही नावं म्हणजे हर्क्युलस आणि ॲचिलिस, म्हणजे या खूपच फेमस पर्सनॅलिटीज आहेत ग्रीक मायथॉलॉजी मधल्या. पण असं होतं की एका दुर्दैवी घटनेमध्ये हर्क्युलिसचा म्हणजे त्याच्या शिष्याचा एक पॉइझन्ड ॲरो जो असतो, म्हणजे विष लावलेला जो बाण असतो, तो कायरॉनला लागतो, चुकून लागतो आणि तो जखमी होतो, त्याच्या पायाला लागतो तो. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या वडिलांकडनं त्याला अमरत्व मिळालेलं असतं, इमॉर्टॅलिटी मिळालेली असते आणि आईकडून सर्वसाधारण माणसाचं शरीर मिळालेलं असतं. त्यामुळे हे जेव्हा विषाचा जो बाण असतो तो लागतो तेव्हा ती जखम होते. ॲक्च्युली जर का नॉर्मल कोणी असतं त्याच्या जागी तर ते मेलं असतं जागच्या जागी, पण त्याला अमरत्व असल्यामुळे तो मरत नाही आणि ती त्याची जखम शरीरावर झालेली असते, साधारण माणसाच्या शरीरावर झालेली असते, त्यामुळे ती जखमही बरी होत नाही. त्यामुळे ती कायमची जखम त्याला सहन करायला लागते, तिथं खूप पेन होत असतं आणि इथेच वुंडेड हिलरचं सिम्बॉलिझम येतं आपल्याकडे. म्हणजे कायरॉनला जन्मापासनं एक इमोशनल दुःख, वुंड होतीच की आपल्या आईनी सुद्धा आपल्याला नाकारलंय हे, आणि प्लस त्याला हे जखम जी कधीही भरून येणार नाही. म्हणजे आपल्या महाभारतात जसं अश्वत्थाम्याचं झालं की त्याच्या डोक्यावरची जखम कधीच भरून येणार नव्हती, तर तसं त्याला अमरत्व मिळालेलं असल्यामुळे आणि त्याची ही जखम कायमची राहणार असल्यामुळे तो वुंडेड हीलर म्हणून ओळखला जातो. पुढे त्याची अजूनही काही गोष्ट आहे की त्यांनी त्याचं अमरत्व एका दुसऱ्या दुर्दैवी जीवाबरोबर आउट ऑफ कंपॅशन त्यांनी ते एक्सचेंज केलं वगैरे वगैरे. विल नॉट गो इन टू दॅट. पण ही वुंडेड हीलरची सिम्बॉलिझम हे असं येतं. आता कायरॉनसाठी कुठलाही वार किंवा दिवस असा ठरवला नाहीये. जसं चंद्राचा सोमवार असतो, शनीचा शनिवार असतो, तसं कायरॉनसाठी कुठला दिवस किंवा वार नाही ठरलेला किंवा कुठल्याही राशीचं स्वामित्व दिलेलं नाहीये. पण धनु आणि कन्या रास ह्या स्ट्रॉंगली त्याच्याशी मिळत्या जुळत्या आहेत. म्हणजे जर का द्यायचंच झालं तर त्याच्यातलं काहीतरी 2 गुणधर्म त्याच्यात असतील असं खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी आहे. आता कायरॉन जो फिरतो तो त्याची ऑर्बिट जी आहे म्हणजे त्याची जी परिभ्रमण कक्षा आहे ती सॅटर्न आणि युरॅनस म्हणजे शनी आणि युरॅनस यांच्यामधनं जाते. तो असा खूप सरळ मार्गाने फिरत नाही, तर तो कधी इकडे जातो कधी तिकडे जातो. म्हणजे त्याची ऑर्बिट अशी सरळ गोलाकार नाहीये, तर तो कुठल्याही दिशेला जाऊ शकतो. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यालाही एक सिम्बॉलिक मिनिंग आहे. आता
जेव्हा तो सॅटर्न आणि युरॅनसच्या मध्ये असतो तर त्याला काहीतरी अर्थ आहे. सॅटर्न म्हणजे स्ट्रक्चर्स, रूल्स, कंडिशनिंग, आपले लिमिटेशन्स, आपल्यावर आणलेली बंधनं किंवा आपल्यावरच्या जबाबदाऱ्या हे सगळं दाखवतो, किंवा आपल्या सोसायटीमधला जो एक फॉर्मल रोल असतो तो दाखवतो. आणि युरॅनस म्हणजे एक फ्रीडम असतो, म्हणजे आपल्या आयुष्यातला आपल्याला हवा असणारा फ्रीडम, एक अवेकनिंग असतं, इंडिव्हिज्युअलिटी असते आणि बदल असतात. तर जेव्हा कायरॉन या दोघांमध्ये ऑर्बिट करतो तेव्हा आपल्याला असं समजायला पाहिजे की कायरॉन आपल्यामध्ये असलेला संघर्ष दाखवतोय, की जिथे एक भाग आपल्याला सिक्युरिटी, सुरक्षितता, स्ट्रक्चर आणि सोसायटीने दिलेली आयडेंटिटी ह्यामध्ये आपला एक भाग अडकलेला असतो, तर दुसरा भाग आपल्याला स्वतःचं खरं अस्तित्व जगायची इच्छा देत असतो. म्हणजे एकीकडे आपल्याला फ्रीडम हवा असतो, आपली इंडिव्हिज्युअलिटी हवी असते, तर एकीकडे आपल्याला सोसायटीचा जे काही रेस्ट्रिक्शन्स असतात त्याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो. आणि कायरॉन ह्या दोघांमधनं फिरत असतो, तर हा संघर्ष म्हणजे कायरॉन आहे. आणि इतर ग्रहांचे जसे गुणधर्म असतात किंवा काहीतरी थीम असतात, म्हणजे व्हीनस असेल किंवा शुक्र असेल, त्या तो नाती, प्रेमसंबंध, तुमचे पैसे, फायनान्सेस आणि तुमची मूल्य किंवा तुमची सेल्फ वर्थ दाखवतो. किंवा शनी असेल तर तुमचे रेस्ट्रिक्शन्स किंवा तुमची फिअर दाखवतो. तसं कायरॉनच्या ह्या ज्या कायरॉन जो आहे तो असा थीम किंवा प्रिन्सिपल बेस्ड नाही आहे, तर तो त्या प्रोसेसशी संदर्भात आहे. म्हणजे काय, आपल्याला थोड्याच वेळात कळेल. त्या सगळ्या माहितीवरनं आपल्याला हे लक्षात येईल की ते प्रोसेस, कायरॉन ही प्रोसेस आहे. कायरॉनचा रोल आपल्या आयुष्यात किंवा कुणाच्याही पत्रिकेमध्ये हा टीचर किंवा हीलर किंवा शमन असा असतो. म्हणजे ह्या मागची थीम जी आहे, कायरॉनची जी काही थीम आहे पत्रिकेतली, ती आपल्याला मॅच्युअर करण्याची असते. किंवा असं हे असतं की आपली भौतिक जग आणि आपलं स्पिरिच्युअल जग यांना सांधणारा तो एक दुवा असतो आणि तो कायरॉन असतो. कारण तो आपल्याला तिथं दाखवून देतो, ती जी काही आपली इमोशनल वुंड असते, आपल्या भावनिक दुःख जे असतं त्याच्या थ्रू आपल्याला भौतिक आणि स्पिरिच्युअल याच्यामध्ये तो जोडतो आणि तिथनं आपली प्रोग्रेस होते, आपल्या सोलची प्रोग्रेस होते. म्हणजे कायरॉन हा या सगळ्या डिफरंट डायमेन्शन्सना आपल्या एक्सपिरियन्सेसमध्ये आणतो. कायरॉन आपल्या पत्रिकेमध्ये अशा जागेला दाखवतो जिथे आपल्याला खोल एक भावनिक दुःख असतं. मग ते कदाचित आपल्या मागच्या जन्मीचंही असतं किंवा ह्या जन्मात खूप सुरुवातीपासून आलेलं असतं, लहानपणीच ते अनुभव आलेले असतात. मग ते कधी रिजेक्शनचे असतात, कधी सेल्फ वर्थ रिलेटेड असतात, कधी बिलॉंगिंगनेस, म्हणजे आपलं कोणी म्हणजे आपल्याला कोणी आपलंसं करतच नाही असं रिलेशनशिपमधले असू शकतात, आयडेंटिटी रिलेटेड असू शकतात. आणि पुढे जाऊन हीच इमोशनल वुंड आपल्याला एक विजडम देते, आपल्याला एक विजडमचा सोर्स बनते, त्याच्यातूनच आपल्याला ज्ञानप्राप्ती होत असते. म्हणून तो स्पिरिच्युअलिटीचं गेट म्हणलं जातं. आता आपण बघूयात की कायरॉन आपल्या पत्रिकेमध्ये कसा साधारणतः इंटरप्रिट होतो. म्हणजे कायरॉन ज्या साईनमध्ये असतो त्या साईनमध्ये त्या साईनचा इमोशनल फ्लेवर तो देतो. प्लस तो ज्या हाऊसमध्ये म्हणजे ज्या घरामध्ये असतो तिथं कुठल्या ठिकाणी आपल्याला ती इमोशनल वुंड असणार आहे किंवा तिथं ती ॲक्टिवेट होणार आहे हे दिसतं. तर आपण एक थोडक्यात कायरॉन प्रत्येक साईनमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये कसं इंटरप्रिट होतो ते बघूयात आपण. जर कायरॉन मेष राशीत किंवा पहिल्या घरात असेल, आता मी रास आणि घर हे एकत्र सांगते आहे कारण मी नॅचरल कुंडली जी असते आपली नैसर्गिक कुंडली ते गृहीत धरून बोलतेय. तर कायरॉन मेष राशीत असेल किंवा पहिल्या घरात असेल तर ती जी इमोशनल वुंड असते, ते जे दुःख असतं आपलं, ते आपल्या आयडेंटिटी रिलेटेड असतं, आपल्या कॉन्फिडन्स रिलेटेड असतं. मी कोण आहे या प्रश्नाशी संबंधित ती वुंड असू शकते. नंतर वृषभ राशीत किंवा दुसऱ्या घरात असेल तर ही जी भावनिक दुःख आहे ते आपल्या सेल्फ वर्थ, आपली फायनान्शियल सिच्युएशन, पैसे, म्हणजे ज्या लोकांनी लहानपणी खूप काहीतरी ट्रॉमा सहन केला आहे पैशाच्या रिलेटेड, फायनान्शियल गोष्टींच्या बाबतीत, तर त्या लोकांमध्ये जनरली ही वुंड दिसून येते. किंवा आपली ओव्हरऑल सिक्युरिटी, आपली इनर स्टॅबिलिटी, ह्या सगळ्या रिलेटेड हे दुःख असू शकतं. नंतर मिथुन रास किंवा तिसरं घर असेल तर ही जी जखम आहे ती कम्युनिकेशन, आपलं एक्सप्रेशन किंवा मला कोणी समजून घेत नाही ही भावना, ह्या रिलेटेड हे दुःख असू शकतं. आणि कर्क किंवा चौथ्या घरात असेल तर आपली इमोशनल सेफ्टी, आपली फॅमिलीमधलं आपलं स्थान, आपला बिलॉंगिंगनेस, म्हणजे आपण आपल्या कुणाचं तरी कोणीतरी लागतो, हे सगळ्याशी रिलेटेड ही वुंड असू शकते.
आणि सिंह किंवा 5व्या घरात जर का कायरॉन असेल तर आपलं रेकग्निशन, मला मिळणारे रेकग्निशन, प्रसिद्धी, मला जे लोक ओळखतात किंवा माझी क्रिएटिव्हिटी, ॲप्रिसिएशन, माझं कौतुक होतं, ह्या रिलेटेड हे सगळं पेन असू शकतं. म्हणजे त्या व्यक्तीला असं सारखं वाटत राहतं की मला कोणी ओळखत नाही, मला काहीच मान नाही, मला क्रिएटिव्ह काही करता येत नाही किंवा मला कोणी कौतुक पण करत नाही, असं सगळं त्या रिलेटेड त्याला वाटत असू शकतं. नंतर कन्या किंवा 6व्या घरात जर का कायरॉन असेल तर त्या व्यक्तीला सतत असं वाटतं की आपल्याला क्रिटिसाइज केलं जात आहे किंवा त्या व्यक्तीला ॲक्च्युली फिजिकल हेल्थ रिलेटेड पण इश्यूज असू शकतात. नंतर एक परफेक्शनिझममध्ये प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे ती व्यक्ती ओव्हर परफेक्शनिझम करत असते किंवा त्यांच्यावर ते परफेक्शनिझम लादलं गेलं असं वाटत असतं, किंवा आपण कुणाच्या उपयोगी पडत नाही, काहीच काम नाही आपल्याला असं काहीतरी, किंवा असं आपण युजफुल नाही होत असं वाटत असणारी ही दुःख असू शकतं. नंतर तूळ राशीत किंवा 7व्या घरात जर का कायरॉन असेल तर ही गुण डेफिनेटली आपल्या जवळच्या रिलेशनशिपमध्ये असते, म्हणजे नवरा बायको असतील किंवा बिझनेस पार्टनर असेल अशा रिलेटेड असते, एक रिजेक्शनचा फील असतो. नंतर वृश्चिक राशीत किंवा 8व्या घरात हे कायरॉन असेल तर तुमचा ट्रस्ट कोणीतरी ब्रेक केलेला असतो, तुमचा विश्वासघात केलेला असू शकतो असं वाटत राहू शकतं. बिट्रेयल म्हणजे फसवणूक, कंट्रोलिंग एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहत असता किंवा डीप इमोशनल पेन तुम्हाला असू शकतं. ह्या सगळ्या रिलेटेड हे भावनिक दुःख असू शकतं. नंतर धनुरास किंवा 9व्या घरात जर का कायरॉन असेल तर तुमचा एक इनहेरंट बिलीफ जो असतो, श्रद्धा जी असते, त्याच्याविषयी तुम्हाला खूप प्रश्न पडलेले असतात किंवा ती श्रद्धाच नसते तुमच्याकडे. सतत असं वाटत राहतं की मी कोणावर विश्वास ठेवू, किंवा सत्य जे आहे त्याच्यावर तुमचा विश्वास नसतो. रिलिजियस गोष्टींबद्दल तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असतात किंवा उच्च शिक्षणामध्ये काहीतरी इश्यूज येतात. तुम्हाला असं सतत वाटत राहतं की नॉट इनफ, आपण नाही घेतलंय जे पाहिजे तेवढं शिक्षण नाही घेतलं गेलं. अशा त्या सगळ्या रिलेटेड स्ट्रगल दिसू शकतात तुमचे. नंतर मकर रास किंवा 10व्या घरामध्ये जर का कायरॉन असेल तर तुमचं करिअरमध्ये तुमची ही इमोशनल, म्हणजे तुम्हाला असं सतत वाटत राहतं की माझं करिअर पाहिजे तसं चांगलं नाहीये किंवा आपल्याला सक्सेस मिळालं नाहीये, आपल्याला पाहिजे तशी ऑथॉरिटी नाही मिळालेली. त्या व्यक्तीला एक करिअरचं प्रेशर असतं सतत की आपण काहीतरी अचीव करायला पाहिजे, नाही केलेलं आपण अजूनपर्यंत, रेकग्निशन नाही मिळालेलं, अशा रिलेटेड ही वुंड असू शकते. नंतर कुंभ राशीत किंवा 11व्या घरात जर का कायरॉन असेल तर ग्रुप्समध्ये, नातेवाईकांच्या किंवा मित्रमैत्रिणींच्यात सतत असं फिलिंग असतं की आपण काहीतरी वेगळे आहोत किंवा ही लोक आपल्याला समजून नाही घेत, आपण कुठल्याच ग्रुपमध्ये आपण फिट होत नाही, एक असा एकटेपणा वाटत राहतो. अशा रिलेटेड ही वुंड असू शकते. आणि शेवटचं म्हणजे मीन राशीत किंवा 12व्या घरात जर का कायरॉन असेल तर तुम्हाला एक खूप असं भावनिकरित्या सारखं असं ओव्हरवेल्म होतं, उचंबळून येत असतं की काय, कुठल्या या हेवी फिलिंग्ज आहेत, भावना आहेत. नंतर दुसऱ्यांच्या भावना आणि आपल्या भावना याच्यातला फरक कळत नाही किंवा काही वेळेला एस्केपिझम असतो, म्हणजे गोष्टींपासून दूर पळून जायचं, ते ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपण काहीतरी व्यसन किंवा कशात तरी गुंतवून घ्यायचं की ते दुःखच ऍक्सेप्ट करायला नको, म्हणजे कशाचं नक्की दुःख आहे हे कळत नाही तिथे आणि खूप ते जाणवत राहतं. अशा रिलेटेड ही वुंड असू शकते. लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट इथं आहे की कायरॉन हा काही फक्त आपलं दुःख दाखवत नाही, तर तो त्या रिलेटेड अनुभव दाखवतो की जे पुढे जाऊन आपल्याला गाईड करतात किंवा आपण दुसऱ्यांना त्यातून गाईड करू शकतो. ॲस्ट्रॉनॉमीच्या दृष्टीने बघितलं तर कायरॉन हा लघुग्रह म्हणजे ॲस्टेरॉइड पण आहे, पण तो पूर्णपणे ॲस्ट्रॉइड सारखा नाही आहे, कारण तो खूप छोटा आहे, म्हणजे त्याला प्लॅनेट समजावं इतका पण तो मोठा नाही आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये काही कॉमेट म्हणजे धूमकेतू सारखे सुद्धा काही गुणधर्म दिसतात, म्हणजे तो असा मिक्सचर आहे की तो प्लॅनेट आणि धूमकेतू याच्यामधलं ते मिक्सचर आहे. म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये त्याला हायब्रिड ऑब्जेक्ट म्हणलं जातं आणि खूप गूढ ऑब्जेक्ट मानलं गेलं आहे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. हा जो काही प्लॅनेट आहे, आपण आपल्या समजुतीसाठी आपण त्याला आत्ता प्लॅनेटच म्हणणार आहोत, कारण आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सगळ्यांनाच प्लॅनेट म्हणतो, म्हणजे चंद्र असू दे नाही तर सूर्य असू दे. सूर्य खरं तर म्हणजे तारा आहे, कारण चंद्र हा लघुग्रह आहे, पण आपण सगळ्यांना प्लॅनेट्स म्हणतो, तसं आपण ह्याला प्लॅनेट म्हणूयात. तर तो पहिल्यांदा एक ॲस्ट्रॉनॉमर होता, अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर चार्ल्स कोवेल म्हणून, त्याला
लक्षात आलं की हा एक काहीतरी वेगळा प्लॅनेट आपल्या दृष्टिक्षेपात आलेला आहे. पण पुढे जाऊन असं लक्षात आलं की ॲक्च्युली 1895 साली तो एका फोटोग्राफी प्लेटमध्ये दिसला पण होता, पण त्यावेळेस त्याला इतकं महत्त्व दिलं गेलं नाही किंवा त्याची दखलच घेतली गेली नाही. आणि कायरॉन जेव्हा सापडला तेव्हा तो वृषभ राशीच्या 4थ्या डिग्रीला होता, म्हणजे त्या ठिकाणी तो सापडला. आणि आता जेव्हा 2028 साल येईल तेव्हा त्याची पहिली 50 वर्षाचं एक ऑर्बिट पूर्ण होणार आहे, जे तो पुन्हा एकदा तिथंच त्याच वृषभ राशीच्या 4थ्या डिग्रीला येईल 2028 सालीमध्ये. आपण ह्या त्याच्या पूर्ण सर्कलबद्दल की ते जे काही त्याचं ऑर्बिट आहे त्याच्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये बोलणार आहोत, कारण त्याचं खूप महत्त्व आहे आपल्या पत्रिकेमध्ये. आणि कायरॉन जो असतो तो साधारणतः एका राशीमध्ये 4 ते 5 महिने राहतो, त्यामुळे त्याची जी काही कंप्लीट ऑर्बिट असते आपल्या पत्रिकेमध्ये पूर्ण त्याला ओरिजिनल पोझिशनमध्ये येण्यासाठी कम्प्लिटली त्याला 50 वर्ष लागतात. त्याला कायरॉन रिटर्न म्हणतात. त्याविषयी आपण बोलूच या. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी आहे की कायरॉनचा एक सिम्बॉल आहे, तो असा तुम्ही बघू शकता की एखाद्या चावीसारखा आहे, की सारखा आहे. म्हणजे ही काही जणू काही ही अशी हिलिंगची आपल्याला की आपल्या या जखमेमध्ये, आपल्या ह्या इमोशनल वोंडमध्ये दडलेली आहे असंच दिसतं. म्हणजे ते एक सिम्बॉलिक त्याचं एक आहे. आणि दुसरा अर्थ असा होतो की 1977 मध्ये जेव्हा कायरॉन सापडला होता, तर तो ज्यांनी सापडवला होता ते कोवल, त्यांचं पहिलं लेटर के, ते पण याच्यातनं रिप्रेझेंट होतं, म्हणून हा असा की सारखा सिम्बॉल आहे. मग कायरॉनवर बराच रिसर्च झाला 77 पासनं, की नक्की आपण कायरॉनचं काय करायचं ह्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि त्याचा अर्थ कसा लावायचा ह्याविषयी खूप डेप्थमध्ये त्याचा रिसर्च झाला. आणि त्यावेळेस काय घटना घडल्या असं ऑब्झर्व केलं तर 1977 पासून एक कलेक्टिव्ह हिलिंगची मूवमेंट सुरू झाली. म्हणजे मेंटल हेल्थ अवेअरनेस असेल, फेमिनिझम असेल, LGBTQ असेल किंवा डिसॅबिलिटी राईट्स असतील, ट्रॉमा अवेअरनेस असेल, ह्या सगळ्याच्या रिलेटेड लोक बोलायला लागली, त्याच्याविषयी खूप चळवळी व्हायला लागल्या, लोक ओपनली ह्या पेनबद्दल बोलायला लागली. ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचे लॉ असतील किंवा एक रेकग्निशन असेल ते खूप आधी सुरू झालं होतं, पण तरीही एक टेंडन्सी होती की हे सगळं लपवलं जायचं याविषयीच्या गोष्टी, की मान्य नव्हत्या समाजामध्ये. पण 77च्या म्हणजे 70च्या दशकात कलेक्टिव्हली ह्याच्याविषयी बोललं जाऊ लागलं. म्हणजे कलेक्टिव्ह एनर्जी बदलली जेव्हा कायरॉन सापडला तेव्हा. आणि तेव्हा एक समाजाच्या दुःखाला एक आवाज मिळाला, एक व्हॉइस मिळाला. म्हणून ॲस्ट्रॉलॉजर्सना कायरॉन हा फक्त एक ॲस्टेरॉइड आहे असं वाटलं नाही, तर तो कलेक्टिव्ह हिलिंगचा एक सिम्बॉल आहे असं त्यांना वाटलं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कायरॉनबद्दल समजून घ्यायला पाहिजे, आणि ती म्हणजे कायरॉन रिटर्न. साधारणपणे वयाच्या 49 ते 51 ह्या दरम्यान कायरॉन आपल्या जन्माच्या जागेवर परत येतो, आणि ह्यालाच कायरॉन रिटर्न असं म्हटलं जातं. आणि हा काळ म्हणजे 50शीला साधारणतः हा काळ खूप इमोशनल अवेकनिंगचा असू शकतो. म्हणजे खूप सगळ्या जुन्या ज्या काही जखमा असतील भावनिक किंवा अनरिझॉल्व्ड फिलिंग, म्हणजे ज्याच्यावर आपण कधीच काम केलं नाही आहे या सगळ्या दुःखावर, किंवा अचानक असे लाईफचे काही पॅटर्न्स आपल्या समोर येऊ शकतात आणि त्या सगळ्यातनं आपण पुन्हा एकदा जातो त्या दुःखातनं. पण त्याचा उद्देश फक्त हाच असतो, म्हणजे पेन वाढवायचं नसतं तिथे. तर उलट ह्या फेजमध्ये आपण आयुष्याकडे मॅच्युअर नजरेने बघायला शिकतो. म्हणजे 50शीला जी काही मॅच्युरिटी येते असं म्हणतात, ती कदाचित ह्या कायरॉन रिटर्नमुळे जास्त असते. आणि खूप लोकांना या काळात असं जाणवतं की आयुष्यभर त्यांनी जी काही स्ट्रगल अनुभवली, आता त्याच स्ट्रगलचं रूपांतर एका विजडममध्ये झालेलं आहे, आणि मग आपण दुसऱ्यांना काहीतरी गाईड करू शकतो. म्हणून कायरॉन रिटर्न हा फक्त डिफिकल्ट ट्रान्झिट नाही आहे, तर एक डीप हिलिंगची, ॲक्सेप्टन्सची आणि एक इनर ट्रान्सफॉर्मेशनची फेज असते, आणि ते समजून आपण घ्यायला पाहिजे. आता ह्याच ठिकाणी कायरॉनचा सगळ्यात सुंदर भाग असा येतो की ज्या पेनमधनं आपण गेलेलो असतो त्याच पेनला आपण दुसऱ्यांमध्ये खूप खोलवर बघू शकतो. म्हणजे मला जे दुःख झालंय ते जर का समोरच्या व्यक्तीला झालेलं असेल तर आपल्याला ते खूप डीपली जाणवतं, ज्याला आपण सहानुभूती म्हणतो किंवा कंपॅशन म्हणतो किंवा एम्पथी म्हणतो, ते आपल्याला खूप जाणवतं. आणि ज्या स्ट्रगल्स आपण स्वतः अनुभवले असतात त्याबद्दल आपल्याला नॅचरली खूप कंपॅशन वाटतं, खूप अंडरस्टँडिंग येतं, खूप सेन्सिटिव्हिटी वाटत राहते. म्हणून खूप वेळा ज्यांच्या पत्रिकेमध्ये कायरॉन स्ट्रॉंग आहे
ती लोक थेरपिस्ट होतात, हीलर होतात, टीचर होतात किंवा ॲस्ट्रॉलॉजर होतात, काउन्सिलर होतात आणि एक प्रकारे गाईडची भूमिका निभावत असतात ज्यांच्या पत्रिकेत कायरॉन स्ट्रॉंग असतो त्यांचं. पण हिलिंग हे नेहमी प्रोफेशनमधनंच होतं असं नाही, तर बाकीचे लोक बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्याला जेन्युअनली समजून घेतो, त्याचं जे दुःख आहे ते कुठल्याही प्रकारे जज न करता आपण ऐकून घेतो किंवा तू एकटा नाही आहेस, मला समजू शकतं, हे अशा प्रकारे सुद्धा आपण त्याला सांत्वन करू शकतो आणि त्यातनं त्याला हिलिंग मिळू शकतं. कायरॉन आपल्याला शिकवतो की आपली जी काही वुंड आहे, इमोशनल वुंड आहे, ती तो आपला विकनेस नाही आहे, तर ती आपली एम्पथी आणि विजडमची दारं उघडणारी जागा आहे. म्हणजे तिथून आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून इव्हॉल्व्ह होतो. आणि जेव्हा आपण स्वतःच्या दुःखापासून पळणं थांबवतो, तेव्हाच आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकतो, दुसऱ्यासाठी आपण गाईड बनू शकतो. आणि खूप वेळा ही इमोशनल वुंड जी असते ती फक्त पर्सनल नसते, म्हणजे माझी आहे, मी लहानपणी अनुभवली, तर ती फक्त माझी नसते, तर ती जनरेशनल वुंड असते. हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे की बऱ्याच पत्रिकांमध्ये अशी जनरेशनल वुंड दिसते, म्हणजे तुमच्या कुटुंबातून किंवा सोसायटीमधनं आलेली असते. एका जनरेशनमध्ये हे दुःख सिमिलर दिसतं. हे सगळे इमोशनल पॅटर्न्स आपण कॅरी करत असतो आणि कायरॉन त्या इनहेरिटेड पेनला दाखवू शकतो. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्हणजे खूप काळापूर्वी, म्हणजे 1930 ते 40च्या दशकामध्ये सपोज एक स्त्री होती की जी खूप भावंडांमधली एक धाकटी मुलगी होती. ऑब्व्हियसली बाकीचे सगळे भाऊ होते, ती मुलगी होती, तिला कधी महत्त्व दिलं गेलं नाही, कारण तू मुलगी आहेस, तुला काही जमणार नाही, किंवा तिला तेवढं स्वतःबद्दल सतत असं वाटलं की भाऊ असतात ते ग्रेट असतात कारण ते पुरुष आहेत, त्यांनाच सगळं मिळालं पाहिजे अधिकार, आणि मी आपले सबऑर्डिनेट रोलला राहिले पाहिजे. नंतर पुढे तिचं लग्न होतं, तिला सगळ्या मुली होतात. आता पुन्हा एकदा तिचं ते दुःख वाढतं की अरे चा, म्हणजे पुन्हा एकदा मुली आहेत. आता हे जे तिचं दुःख आहे स्त्री असल्याचं आणि सहन करण्याचं, म्हणजे इथे कायरॉन कंजंक्ट मून बद्दल आपण बोलतोय. मून म्हणजे आई किंवा स्त्री, आणि कायरॉन हे त्या रिलेटेड दाखवतोय दुःख. आता तेच दुःख तिच्या मुलींमध्ये पण येतं की त्या मुलींना सतत असं वाटतं की आपण काहीतरी चूक केली जन्माला येऊन, कारण आपण मुलीच आहोत, आपल्या वडिलांना मुलगा नाही म्हणजे हे खूप. आणि आता इथे एक बघितलं पाहिजे की हे सोसायटीचं पण इमोशनल पॅटर्न आहे. तर त्या व्यक्तीच्या पत्रिकेतनं तिच्या मुलींमध्ये, त्या स्त्रीच्या पत्रिकेतनं तिच्या मुलीमध्ये आला, त्याच्यातल्या मुलीला पुन्हा त्याच मुली झाल्या, म्हणजे पुन्हा तिने तेच दुःख कॅरी केलं आणि तेच पुढे फॉरवर्ड केलं. आता ही जी तिसरी जनरेशन होती, त्या तिसऱ्या जनरेशनच्या मुलीला पण हेच दुःख सतत की आपण मुलगी आहोत म्हणजे काहीतरी चुकलंय आपलं, आणि आपण हे सगळं म्हणजे नाही, आय एम नॉट वर्दी ऑफ एनिथिंग, जे सोसायटीमध्ये मिळायला पाहिजे मान त्याचं नाही मिळत आहे मला, किंवा तो नाही मिळाला तरी काही फरक नाही, आपण ऍडजस्ट करत राहायचं. हे दुःख त्या तिसऱ्या पत्रिकेत पण दिसत होतं. पण त्या मुलीला जेव्हा तिचा कायरॉन समजला, तेव्हा तिने तो अवेअरनेस आणला आणि हे जनरेशनल दुःख बरं केलं. म्हणजे इतकी पॉवर असते ह्या कायरॉनला समजून घेण्याची. आता दुसरं एक्झाम्पल देते की एक वडील, म्हणजे आजोबा, वडील आणि मुलगा असं आपण एक्झाम्पल घेऊ. तर ते जे आजोबा होते त्यांना एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं, पण परिस्थितीमुळे किंवा त्यांच्या फिजिकल काही लिमिटेशन्स होते, त्याच्यामुळे त्यांना ते जमलं नाही आणि तो सतत सल त्यांच्या मनात राहिला. त्यांनी त्यांच्या मुलामध्ये तो कुठेतरी तो रिफ्लेक्ट झाला. त्यांनी त्यांच्या मुलाला पण ते वातावरण दिलं नाही, कारण त्यांनाच माहिती नव्हतं की अशा प्रकारे करिअर कसं करतात. तो मुलगा जो होता, म्हणजे जे वडील होते, आजोबांनी त्या वडिलांकडे दिलं, त्या वडिलांना सुद्धा स्वतःच्या करिअरमध्ये कधीच समाधान नाही मिळत. वेरॅज परिस्थिती अशी होती की त्या व्यक्तीला सगळं अवेलेबल होतं, पण कुठेतरी तो एक कमीपणाची भावना, न्यूनपणाची भावना ती कॅरी झाली तीच करिअरच्याच घरामध्ये, आणि त्या व्यक्तीला सतत असं वाटत राहिलं की मी आय एम नॉट इनफ. आता हेच सगळं दुःख मुलाच्या पत्रिकेत आलं आणि त्या मुलालाही त्याच क्षेत्रामध्ये काहीच करायची फिलिंग, म्हणजे इनफॅक्ट जास्त एक्सेल करण्याची कॅपॅबिलिटी असूनही त्या मुलाने केलं नाही. पण जेव्हा हे लक्षात आलं वडिलांच्या, कायरॉन जेव्हा समजला, तेव्हा त्याच्यावर त्यांनी स्टेप्स घेतल्या की जेणेकरून स्वतःचं दुःख, आपल्या वडिलांचं म्हणजे आजोबांचं दुःख आणि आपल्या मुलाचं दुःख, ही जनरेशनल जी काही इमोशनल पॅटर्न आहे,
तो आपण ब्रेक करूयात असं त्यांनी ठरवलं. सो अशा प्रकारे हा कायरॉन तुमचं जनरेशनचं दुःख सुद्धा बरं करू शकतो, इतकी पॉवर आपल्यात असते आणि आपण ती ओळखून वापरली पाहिजे. आणि आपण आता एक लक्षात घेतलं पाहिजे की हिलिंगचा अर्थ काय, म्हणजे बरं होणं म्हणजे काय. तर दुःख नाहीसं करणं हा अर्थ नाहीये त्याचा. हिलिंग म्हणजे सगळं इरेज करणं नाहीये. तर हिलिंगचा अर्थ आहे तुम्ही कम्प्लीट फील करता, म्हणजे तुम्ही तुमची सगळी पर्सनॅलिटी ऍक्सेप्ट करता. तुमच्यातले चांगले गुण असतील, तुमच्यातलं कमीपणा असेल, तुमचं जे काही निगेटिव्हिटी असेल, सगळ्याला तुम्ही ॲज अ होल तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करता. आणि जेव्हा तो ऍक्सेप्टन्स येतो ना, तेव्हा खरं हिलिंग होत असतं. म्हणजे हिलिंग याचा अर्थ तुम्ही त्या पॅटर्नला कॉन्शियसली रेकॉग्नाइज करणं आणि पुढे तो रिपीट न करणं, असा अर्थ होतो हिलिंगचा. आणि जेव्हा हे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला हा पॅटर्नमध्ये नाही जगायचंय, की स्वतःला खूप कमी समजणे, स्वतःवर दया करणे, स्वतःची कीव येणे, असा पॅटर्न सोडून द्यायचा आहे, किंवा प्रत्येक वेळी आपण ग्रुपमध्ये वेगळे कसे पडतो, तर आपण प्रयत्नपूर्वक कसं समजून घ्यायचंय ग्रुपला, हे वेगवेगळ्या प्रकारे आपण जो कायरॉन डिस्कस केला. तर जिथे जिथे ती वुंड आहेत तो एरियावर आपण अभ्यास करायचा आहे आणि तिथे आपण आपली स्ट्रेंथ बनवायची आहे. कारण कायरॉन आपल्याला शिकवत असतो की आपली डीपेस्ट वुंड जी आहे तीच आपलं डीपेस्ट विजडम असू शकते. म्हणजे आपल्याला ज्ञानाचे दरवाजे तो उघडे करून देऊ शकतो, पण त्यासाठी आधी आपण ती खोलवरची जखम आधी ॲक्सेप्ट केली पाहिजे, ओळखली पाहिजे आणि त्याचं रूपांतर आपल्या ताकदीमध्ये, स्ट्रेंथमध्ये केलं पाहिजे. म्हणूनच कायरॉनला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये खूप पॉवरफुल समजलं जातं आणि तो एक आपला चष्मा असतो आयुष्याकडे बघण्याचा. त्याच चष्म्यातनं आपण सगळी नाती, सगळे व्यवहार करत असतो. म्हणून कायरॉन समजून घेणं हे खूप गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या एनर्जीजला कॉन्शियसली समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या अशाच काहीतरी सुंदर विषयावर बोलण्यासाठी. थँक्यू सो मच.